स्टॉप स्क्रोलिंग. ताण फक्त मनात नसतो, तो शरीरात साठतो आणि शरीर एक दिवस त्याची भरपाई करत असतं, ते वसूल देखील करत असतं. एक 32 वर्षीय व्यक्ती होती, ती माझ्याकडे आली होती आणि त्याच्या काही तक्रारी होत्या आणि त्या मोस्ट ऑफ कशाविषयी होत्या, तर त्या होत्या की डोकं दुखत आहे, ॲसिडिटी झालेली आहे, अचानकपणे हेअरफॉल झालेला आहे, बीपी बॉर्डरलाईनला गेला आहे. तो म्हणाला, सर माझं सगळं मेडिसिन्स नॉर्मल आहेत, मग मला एवढा का त्रास होत आहे? मी त्याला एकच प्रश्न विचारला, तुम्ही शेवटचं कधी शांतता अनुभवलेले आहात? तो 10 सेकंदासाठी शांत बसला आणि त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. तुमच्या हातामध्ये एक रबर बँड घ्या आणि तो रबर बँड थोडासा ताणून पहा. एका वेळेनंतर ताण त्यांच्यामधील संपतो आणि तुटून जातो. आपले शरीर देखील तसंच आहे. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बसलेल्या असतात. आपलं मन असतं ते सबकॉन्शियस माइंडमध्ये वेगवेगळ्या ताण जाऊन बसलेला असतो आणि एक दिवस तो बाहेर पडतो आणि ते तुटून जातं. परंतु त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावरती पडतो. मग वेगवेगळे हेडॅक होणं, ॲसिडिटी होणं, त्वचा रोग होणं, केस हेअरफॉल होणं हे आपल्याला जाणवत असतं. आता यामध्ये काय होतं तर कोर्टिसॉल वाढत असतं, ॲसिड देखील वाढत असतात, स्लीप डिस्टर्बन्स तुमची होत असते. तुम्हाला वाटतं की तुम्ही सगळं मॅनेज करत आहात, परंतु सायलेंटली जे आपलं शरीर आहे ते भरपाई देत असतं. स्ट्रेस हा इमोशन्स नाही, तो बायोलॉजिकल रिॲक्शन आहे, हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्ट्रॉंग आहात म्हणून ताण सहन करत आहात असं तुम्हाला वाटतं, परंतु स्ट्रॉंग लोक जास्त सायलेंटली सफर करत असतात. घरची जबाबदारी तुमच्यावरती असते, जॉबचं प्रेशर असतं, फायनान्शियल लोड असतो, रिलेशनशिप इश्यू असतात आणि तुम्ही सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहता, पण स्वतःसाठी स्ट्रॉंग असता? कधी स्वतःसाठी स्ट्रॉंग राहिलेलं आहे? कधी स्वतःकडे पाहिलेलं आहे? सो स्ट्रेस एलिमिनेट करायचा नसतो, तो रेग्युलेट करायचा असतो, हे नेहमी ओळखून घ्या. 3 गोष्टी करा. 20 मिनिटं बॉडी मुवमेंट करायचा प्रयत्न करा. चांगली झोप घ्या आणि इमोशनल व्हेंटिलेशन करा. मनात साठलेलं जर काय बाहेर नाही काढलं तर एक दिवस तुमचं शरीर तुटून जाणार आहे. मी वीरसेन साळोखे, मनसंवाद सध्याला काउन्सिलिंगचं काम करत आहे. तुम्हाला जर काय कनेक्शन रिसेट करायचं असेल तुमच्या शरीराचं आणि मनाचं, तर इथे आता सध्याला खाली DM करायला विसरू नका. रिलीफ असा DM करा, नक्की आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद.